नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिओग्राफी बाय योगेश सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपली जी काही फर्स्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू जे आहेत, वन डे रिव्हिजन जी काही बॅच सुरू जे आहे, तर त्यातला जो काही आजचा जो काही महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा चॅप्टर्स ज्या चॅप्टर्सवरती आपल्याला 2022च्या परीक्षेमध्ये असेल किंवा 2017ची जी काही परीक्षा असेल डिपार्टमेंटल पीएसआयच्या संदर्भामध्ये, तर या परीक्षेमध्ये की आपल्याला या घटकावरती प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे। मग आजचा जो काही टॉपिक जो आहे तर तो आहे की महाराष्ट्रातील उद्योग किंवा महाराष्ट्रातील उद्योगधंदे। खऱ्या अर्थानं जर हे जे काही उद्योग असेल किंवा उद्योगधंदे असतील तर महाराष्ट्रामध्ये की आपल्याला विविध प्रकारचे उद्योग जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात। त्यामध्ये की मग सुती कापड उद्योग असेल, त्यानंतर की विशेष करून की आपल्याला साखर उद्योग असेल, त्यानंतर की कागद उद्योग असेल आणि यांची जी काही ठिकाणं जे आहे मग हे महाराष्ट्रामध्ये कुठे आहेत यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात। त्यामुळे की आपण आजच्या ज्या लेक्चर्समध्ये पूर्णपणे जे काही महाराष्ट्रातील जे काही प्रमुख उद्योग जे आहेत, त्यानंतर की या उद्योगाच्या संदर्भामध्ये की काही संस्था आहेत की ज्या संस्था ह्या उद्योगांना काही अर्थसहाय्य प्रोव्हाइड करतात, काही जमीन्स वगैरे प्रोव्हाइड करतात, या संस्था कुठल्या कुठल्या आहेत, यांची स्थापना कधीची आहे, त्यांचे हेडक्वार्टर्स कुठे आहेत, या गोष्टी ज्या आहेत तर त्या आजच्या लेक्चर्समध्ये आपण बघणार आहे। खऱ्या अर्थानं की महाराष्ट्रामध्ये की जे काही उद्योगांचा विकास जो आहे तर ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये की काही लाभलेले जे काही नैसर्गिक सानिध्य आहेत, वाहतूक दळणवळणाच्या ज्या काही सुविधा ज्या आहेत तर त्या मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं उपलब्ध आहेत। शैक्षणिक ज्या काही संस्था ज्या आहेत म्हणजे शैक्षणिक सुविधा ज्या आहेत तर या महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं असल्यामुळे की महाराष्ट्रामध्ये आपल्याला कुशल कामगार जे आहेत तर ते आपल्याला मिळतात। त्याच पद्धतीनं मग नैसर्गिक सानिध्यामध्ये बोलायचं जर झालं तर महाराष्ट्राला लाभलेला जो काही समुद्रकिनारा जो आहे तर त्यामुळे की जलमार्गाच्या सहाय्याने विविध देशातून तर महाराष्ट्रामध्ये की जे काही वाहतूक दळणवळणाच्या सुविधा खूप चांगल्या असल्यामुळे की विविध देशातून सुद्धा महाराष्ट्रामध्ये जे काही उद्योग जे आहे तर ते महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने येत असतात। मग याच पद्धतीनं मग महाराष्ट्रातील जे काही प्रमुख जे काही उद्योग जे आहे मग ते आपण बघूया। विशेष करून की पहिला जो काही उद्योग जो आहे तर पहिला उद्योग जो आहे तर तो आपल्याला पहिला उद्योग जो आहे तर तो आहे कापड उद्योग। महाराष्ट्रामध्ये की जो काही कापड उद्योग जो आहे म्हणजे कापड उद्योगाची सुरुवात कधी झालेली आहे, पहिली जी काही कापड गिरणी जी आहे तर ती महाराष्ट्रामध्ये सुती कापड गिरणी जी आहे तर ती महाराष्ट्रामध्ये कधी सुरुवात झाली, सहकार क्षेत्रातील पहिली कापड गिरणी किंवा सूत कापड गिरणी जी आहे तर ती महाराष्ट्रामध्ये कधी सुरुवात झाली, याची सुरुवात कोणी केलेली आहे, तर या गोष्टी ज्या आहेत तर या गोष्टी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत। मग पहिला जो काही पॉईंट्स त्यामध्ये आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये की आधुनिक पद्धतीने कापड उद्योगाला 150 वर्षापूर्वी सुरुवात झालेली आहे। कधी 150 वर्षापूर्वी जे आहेत आधुनिक पद्धतीने जे काही कापड जो काही व्यवसाय जो आहे तर त्याला 150 वर्षापूर्वी ही महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे। पहिली जी काही कापड गिरणी जी आहे तर पहिली कापड गिरणी ही 1854 मध्ये, पहिली जी काही कापड गिरणी जी आहे तर ती 1854 मध्ये सुरुवात झालेली आहे। कधी सुरुवात झाली 1854 मध्ये बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग नावाची जी काही कंपनी जी आहे तर ते कंपनीच्या सहाय्याने तर ही जी काही कंपनीच्या नावाने खऱ्या अर्थाने 1854 मध्ये त्या कंपनीची स्थापना झालेली आहे आणि याची जी काही स्थापना जी केलेली आहे तर ती आहेत कावजी नानाभाई दावर यांनी या कंपनीची जी काही स्थापना जी आहे तर ती 1854 मध्ये केलेली आहे। त्यामुळे की पहिला इथे जे काही स्टेटमेंट लक्षात ठेवा की पहिली जी काही कापड गिरणी जी आहे तर ती 1854 मध्ये सुरू झालेली आहे। बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग नावाची जी काही कंपनी जी आहे तर स्थापन केली होती, त्यामध्ये की विशेष करून जे काही जी संस्थापक जे होते तर ते होते की कावजी नानाभाई दावर यांनी मुंबई या ठिकाणी ही जी आहे तर ही कंपनी जी आहे तर ती स्थापन केलेली होती, पहिली कंपनी। परंतु आता ज्यावेळेस की आपल्याला पाठीमागे ज्यावेळेस की प्रश्न विचारण्यात आला की साखर उद्योगाच्या संदर्भामध्ये की पहिला जो काही साखर कारखाना जो आहे तर तो कधी सुरुवात झाला, त्यानंतर की पहिला सहकारी क्षेत्रातील साखर कारखाना जो आहे तर तो कधी सुरुवात झाली, या गोष्टी ज्या आहेत तर या गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहेत। त्यामुळे की मग पहिली जी काही कापड गिरणी जी आहे तर ती 1854 मध्ये सुरुवात झाली, पण पहिली जी काही सहकार क्षेत्रातील जी काही कापड गिरणी जी आहे तर ती कुठे सुरुवात झाली तर ती इचलकरंजीमध्ये सुरुवात झाली। ही जी गोष्ट जी आहे तर मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे, म्हणजे इचलकरंजीमध्ये सुरुवात झाली, त्यानंतर की तिचं नाव काय होतं, ह्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत तर या थोडंसं मी तुम्हाला पुढे सांगतोय। मग दुसरा जो काही पॉईंट्स त्यामध्ये आहे तर खरं तर 150 वर्षापूर्वी सुरुवात झालेली जो काही वस्त्र उद्योग जे आहे तर मग मुंबईमध्ये सुरुवात होण्यापाठीमागचं जे काही कारण जे आहे तर मुंबईमधलं जे काही हवामान जे आहे तर ते आपल्याला दमट स्वरूपाचं बघायला मिळतं, कारण की मुंबईला लाभलेला समुद्र किनारा आहे। त्याच पद्धतीनं मग वाहतुकीच्या सुविधा ज्या आहे तर वाहतुकीच्या सुविधा इथं मोठ्या प्रमाणात आहे। वाहतुकीची सुविधा असल्यामुळे की मजुरांची जी काही उपलब्ध सुविधा जी आहे तर ती मोठ्या प्रमाणात आहे। भाग भांडवलदार जे आहे तर त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणामध्ये आहे। म्हणून हा जो काही वस्त्र उद्योग जे आहे किंवा सुती कापड गिरणी जी आहे तर ही मुंबईमध्ये विशेष करून जी आहे तर ती मुंबईमध्ये सुरू करण्यात आली। त्याचे संस्थापक आपण बघितलेले आहेत आणि स्थापना जी आहे तर ती कधीची आहेत तिचं नाव सुद्धा आपण त्यामध्ये बघितलेलं आहे। मग सध्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं जर झालं तर सध्या जे आहे तर महाराष्ट्रामध्ये की आपल्याला या जे काही कापड गिरण्या ज्या आहेत किंवा सुती कापड जे काही गिरण्या ज्या आहेत तर त्या 225 आपल्याला बघायला मिळतात। किती बघायला मिळतात? 225 जे आहे तर ते आपल्याला सुती कापड गिरण्या सध्या ज्या आहेत तर ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात।
मग महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत कापड गिरणी जी आहे, महाराष्ट्रातील पहिली सहकारी सहकार क्षेत्रातील जी काही सूत कापड गिरणी जी आहे तर ती कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे 1960 मध्ये स्थापन करण्यात आली. 1854 मध्ये जी काही स्थापन करण्यात आलेली होती ती सहकार क्षेत्रातील नव्हती, बरोबर की नाही. नानाभाई दावर यांनी जी काही सुरुवात केलेली आहे 1854 मध्ये पहिली, परंतु सहकार क्षेत्रातील जर विचारली तर सहकार क्षेत्रातील पहिली जी काही कापड गिरणी जी आहे तर ती 1960 मध्ये सुरुवात झाली आणि सुरुवात जी झालेली आहे तर ती इचलकरंजी कोल्हापूर या ठिकाणी आहे. ह्या ज्या काही दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, इम्पॉर्टन्स आहेत. कारण की प्रश्न विचारताना की आपल्याला साखर उद्योगावरती याच संदर्भामध्ये प्रश्न विचारलाय. कदाचित आता तुम्हाला की कापड उद्योगावरती ज्यावेळेस की प्रश्न विचारले जाईल तर त्यावेळेस की हे जे काही सूत कापड गिरण्या ज्या आहेत तर या आपल्याला याची जे काही सहकार क्षेत्रातील असेल किंवा खाजगी क्षेत्रातील असेल तर या ज्या काही दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर या दोन्ही गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळे की इचलकरंजी या ठिकाणी जे आहे तर कापड उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाला. पहिली सहकार क्षेत्रातील कापड गिरणी सुरुवात झाल्यामुळे इचलकरंजीला मोठ्या प्रमाणामध्ये की कापड उद्योग सुरू झाला. म्हणूनच इचलकरंजीला महाराष्ट्राचे मँचेस्टर असं म्हणतात. म्हणूनच की इचलकरंजी हे जे काही ठिकाण जे आहे इचलकरंजी जे आहे तर महाराष्ट्राचं मँचेस्टर असं म्हटलं जातं. त्याच्या पाठीमागचं कारण सुद्धा आपण बघितलं, कारण की सहकार क्षेत्रातील जी काही पहिली जी काही कापड गिरणी जी आहे सूत कापड गिरणी जी आहे तर ती कुठे सुरुवात झालेली आहे इचलकरंजीला. म्हणूनच या जे काही शहराला जे आहे तर महाराष्ट्राचं काय म्हणून ओळखलं जातं, महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं. ही गोष्ट जी आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा जो काही पॉईंट जो आहे तर मग हे जे काही कापड गिरण्याचं जे काही वितरण जे आहे हे जे काही सूत कापड गिरण्या जे आहे किंवा सूत कापड उद्योगाचं जे काही वितरण जे आहे मग आपण थोडंसं प्रशासकीय विभागानुसार बघूया. कोकण प्रशासकीय विभागामध्ये की ह्या सूत कापड गिरण्या कुठे आहेत, त्यानंतर की पुणे प्रशासकीय विभागामध्ये कुठे कुठे आहेत, त्यानंतर की नाशिक प्रशासकीय विभागामध्ये कुठे कुठे आहेत. कारण की ज्यावेळेस की आपल्याला प्रश्न दिला जाईल तर त्यावेळेस की आपल्याला की एका बाजूला कदाचित तुम्हाला प्रशासकीय विभाग दिले जातील, दुसऱ्या बाजूला मग तुम्हाला की त्यातली ठिकाणं दिले जाऊ शकतात आणि जोड्या लावा म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे की मग आपण थोडंसं बघूया. मग कोकण प्रशासकीय विभागामध्ये मग आपल्याला ठाणे असेल, त्यानंतर की परळ असेल, लालबाग, भाईखळा, दादर, मुंबई फार महत्वाचं आहे. कारण की मुंबईमध्ये की पहिली जी काही कापड गिरणी जी आहे तर ती मुंबईमध्ये स्थापन झालेली आहे. त्यामुळे की ही जी काही ठिकाण जी आहे तर ही कोकण प्रशासकीय विभागामधील जे काही महत्त्वाची ठिकाणं जी आहे तर ही थोडी लक्षात ठेवा. त्यामध्ये ठाणे, परळ, लालबाग, भाईखळा, दादर ही जी काही ठिकाणं जी आहे तर ही थोडीशी लक्षात ठेवा. थोडंसं नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं तर नाशिक जिल्हा फार महत्त्वाचा आहे या कापड गिरण्यांच्या बाबतीमध्ये. यामध्ये मग नाशिक असेल, त्यानंतर की मालेगाव असेल, येवला असेल, नाशिक जिल्ह्यातील येवला जो काही तालुका जो आहे तर या ठिकाणी मग मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जे काही कापड गिरण्या बघायला मिळतात. त्यानंतर की मग जळगाव जिल्ह्यातील मग चाळीसगाव असेल, त्यानंतर की जळगाव जिल्ह्यातील मग अंमळनेर असेल, त्यानंतर की धुळे असेल. हे जे काही महत्त्वाची ठिकाणं जी आहेत तर ही ठिकाणं आपल्याला नाशिक जिल्ह्यातील प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला ही बघायला मिळतात. त्याच पद्धतीने मग छत्रपती संभाजीनगर जो प्रशासकीय विभाग आहे तर छत्रपती संभाजीनगर ज्याला आपण पूर्वीचा औरंगाबाद असं म्हणतो या प्रशासकीय विभागामध्ये मग आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला कापड गिरण्या बघायला मिळतात. त्यानंतर की मग नांदेडमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर की मग जालन्यामध्ये आपल्याला सुद्धा सूत कापड उद्योग जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळतात. मग पुढचा जो काही प्रशासकीय विभाग जो आहे तर तो आहे पुणे प्रशासकीय विभाग. पुणे प्रशासकीय विभागामधील मग कोल्हापूर असेल, त्यानंतर की इचलकरंजी असेल. इचलकरंजी ज्यालाच आपण महाराष्ट्राचं मँचेस्टर असं म्हणतो, ज्या ठिकाणी की पहिली सहकार क्षेत्रातील कापड गिरणी जी स्थापन झाली ते इचलकरंजी हे ठिकाण आहे. त्यानंतर की माधवनगर असेल, त्यानंतर की मिरज असेल, त्यानंतर की मग बार्शी असेल, त्यानंतर की पुणे असेल, सोलापूर असेल, सांगली असेल. ही जी काही ठिकाणं जी आहे तर ही पुणे प्रशासकीय विभागातील महत्त्वाची जी काही सूत कापड गिरण्यांची ठिकाणं जी आहे तर ती आपण बघितलेली आहे. त्याच पद्धतीनं मग थोडंसं जर नागपूर आणि अमरावती प्रशासकीय विभागामध्ये जर आपण जर बघितलं तर त्यामध्ये की मग स्वतः नागपूरचं आहे, त्यानंतर की मग अकोला आहे, हिंगणघाट आहे, पुलगाव असेल वर्धा जिल्ह्यातील, त्यानंतर की अचलपूर असेल अमरावती जिल्ह्यातील, त्यानंतर की बडनेरा असेल. हे जे काही महत्त्वाची ठिकाणं जी आहेत तर ही नागपूर आणि अमरावती प्रशासकीय विभागातील ही महत्त्वाची ठिकाणं जी आहे तर ही तुम्ही लक्षात ठेवा. मग अशा पद्धतीनं की आपण जे काही महत्त्वाचा जो काही कापड उद्योग असेल तर ते कापड उद्योग आपण पूर्णपणे बघितलेला आहे. त्यातली जे काही महत्त्वाची जी काही ठिकाणं सुद्धा त्यामध्ये आपण बघितलेली आहेत. सहकार क्षेत्रातील पहिली स्थापन झालेली कापड गिरणी, त्यानंतर की नानाभाई दावर यांनी जी काही स्थापन केलेली कापड गिरणी त्याची जी काही दोन्ही ठिकाणं जी आहेत तर ती दोन्ही ठिकाणं सुद्धा आपण बघितलेली आहे. मग आता पुढे जे जाऊया. पुढे आपण जर बघितलं महाराष्ट्रात जो काही कापड उद्योग जो आहे तर तो नकाशा आधारित जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये की आपल्याला बहुतांश की थोडासा आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात थोडा भाग वगळता, बाकी त्यानंतर की पूर्व विदर्भाचा थोडासा भाग वगळता बऱ्याच ठिकाणी जे आहे तर ते कापड उद्योग जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळतो. ओके. पुढचा जो काही उद्योग जो आहे तर तो आहे साखर उद्योग. हा जो काही साखर उद्योग जो आहे तर या साखर उद्योगावरती आपल्याला की गेल्याच परीक्षेला त्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला होता. मग साखर उद्योगाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा
की सहकार क्षेत्रातील स्थापन झालेला पहिला सहकारी साखर कारखाना कुठला आहे, त्यानंतर की पहिला जो काही साखर कारखाना कुठला आहे, हे जे काही दोन गोष्टी ज्या आहेत तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि सर्वाधिक साखर उत्पादन करणारा जिल्हा कुठला आहे, त्यानंतर की सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा कुठला आहे, ह्या गोष्टी सुद्धा त्यामध्ये आपण पूर्णपणे बघूया. पहिलं जे काही स्टेटमेंट जे आहे तर देशातील एकूण साखर कारखान्यापैकी 36% किती टक्के 36% जे काही कारखाने जे आहे तर हे महाराष्ट्रामध्ये आहे. देशातील जे काही एकूण जे काही साखर कारखाने जे आहेत तर त्यापैकी 36% जे काही कारखाने जे आहेत तर ते एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. किती 36% ही गोष्ट जी आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर थोडंसं आपण जर आकडेवारी जर बघितली 31 मार्च 2021 अखेर 246 पेक्षा अधिक साखर कारखाने होते, त्यापैकी 150हून अधिक साखर कारखाने हे सहकारी क्षेत्रातील होते. म्हणजे आपण जर 2021च्या बाबतीमध्ये जर आपण जर बघितलं तर या तारखेपर्यंत जवळजवळ महाराष्ट्रामध्ये की 246 साखर कारखाने होते, त्यापैकी 150हून म्हणजे 150हून जे काही सहकारी 150हून जे काही अधिक जे काही कारखाने जे आहेत तर हे आपल्याला सहकार क्षेत्रातील आपल्याला बघायला मिळतात. आणि 95हून अधिक जे काही साखर कारखाने जे आहेत तर हे खाजगी क्षेत्रातील होते. ही एक आकडेवारी जी आहे तर ही आकडेवारी थोडीशी लक्षात ठेवा 2021, कारण की तुम्हाला कधी स्टेटमेंट मध्ये जर विचारलं तर 2021च्या अखेरपर्यंत महाराष्ट्रामध्ये किती सहकारी साखर कारखाने होते, खाजगी क्षेत्रातील किती कारखाने होते, हे जे काही दोन्ही जे काही आकडे जे आहेत खाजगी क्षेत्रातील 95 जे काही साखर कारखाने होते, ही जी काही आकडे जे आहेत तर ही दोन्ही आकडे तुम्ही त्यामध्ये लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने मग राज्यामध्ये की साखर कारखान्याचं जे काही केंद्रीकरण जे आहे तर सगळ्यात जास्त साखर कारखाने जे आहे तर थोडंसं आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये की विशेष करून मग त्यामध्ये की सांगली असेल, त्यानंतर की कोल्हापूर असेल, त्यानंतर की सोलापूर असेल, थोडंसं पुणे असेल, या भागामध्ये आपल्याला जे आहे तर ते साखर कारखान्याचं जे काही केंद्रीकरण जे आहे तर ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर की हे जे काही स्टेटमेंट जे आहे तर हे फार इम्पॉर्टन्स आहेत. आता हे परीक्षेमध्ये की हे स्टेटमेंट विचारून झालेलं आहे, त्यामुळे की भविष्यामध्ये की साखर उद्योगावरती ज्यावेळेस की प्रश्न येईल हे स्टेटमेंट येऊ शकतं किंवा इतर जे काही स्टेटमेंट जे आहे तर इतर स्टेटमेंट जे आहे तर ते फार महत्त्वाचे आहे. मग महाराष्ट्रातील जो काही पहिला साखर कारखाना जो आहे तर तो 1920 साली अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर ही जे काही दोन जे काही गोष्टी ज्या आहेत तर हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील पहिला जो काही साखर कारखाना जो आहे तर हा पहिला साखर कारखाना 1920 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जे काही बेलापूर जे काही ठिकाण जे आहे तर या बेलापूर या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर या ठिकाणी जो आहे तर पहिला जो काही साखर कारखाना जो आहे तो 1920 साली हा उभारण्यात त्यामध्ये आलेला आहे. मग त्याच पद्धतीनं पुढचं जे काही स्टेटमेंट जे आहे तर पहिला सहकारी क्षेत्रातील जो काही कारखाना जो आहे तर पहिला सहकारी क्षेत्रातील जो काही साखर कारखाना जो आहे तर तो 1950 मध्ये कधी 1950 मध्ये प्रवारानगर या ठिकाणी हा कारखाना जो आहे तर तो सुरू करण्यात आलेला आहे. पहिला सहकारी क्षेत्रातील जो काही कारखाना जो आहे तर हा 1950 मध्ये प्रवारानगर हे जे काही ठिकाण जे आहे तर ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. या ठिकाणी जो आहे तर हा सुरू करण्यात आलेला आहे. खरं तर पहिला जो काही साखर कारखाना जो आहे तर हा 1920 मध्ये सुरू करण्यात आला. 1920 मध्ये बेलापूर या ठिकाणी हा साखर कारखाना सुरू करण्यात आला. पण पहिला सहकारी क्षेत्रातील जो काही साखर कारखाना जो आहे तर हा 1950 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जे काही प्रवारानगर हे जे काही ठिकाण जे आहे तर या ठिकाणी हा पहिला सहकारी क्षेत्रातील साखर कारखाना हा त्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर की जर आपण बघितलं तर मग साखर कारखान्यांचे जे काही एकूण संख्या आहे, त्यानंतर की साखर उत्पादक आहे, या दोन्ही बाबतीमध्ये म्हणजे साखर कारखान्यांची एकूण संख्या असेल त्यानंतर की साखर उत्पादक असेल की या दोन्ही बाबतीमध्ये महाराष्ट्र जो आहे तर तो महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजे साखर उत्पादनात असेल, साखर कारखान्याची संख्या असेल, या दोन्ही गोष्टीमध्ये की महाराष्ट्र जे काही राज्य जे आहे तर हे देशात एक नंबरचं आहे देशामध्ये की अव्वल स्थान जे आहे तर ते महाराष्ट्राने पटकावलेलं आहे. मग त्यानंतर की थोड्याशा गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा आपण महत्त्वाच्या गोष्टी बघूया. मग सर्वाधिक जे काही साखर कारखाने जे आहेत तर ते महाराष्ट्रातील आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. त्यानंतर की मग सर्वाधिक सहकारी साखर कारखाने जे आहे तर ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. आणि सर्वाधिक साखर उत्पादन जे आहे तर साखर उत्पादन करणारा जो काही जिल्हा जो आहे तर तो कुठला आहे, कोल्हापूर आहे. हे जे काही तिन्ही गोष्टी जे आहेत तर हे तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सर्वाधिक साखर कारखाने जे आहे तर ते सोलापूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. पण सर्वाधिक सहकारी साखर कारखाने जे आहे तर हे आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. आणि सर्वाधिक जे काही साखर उत्पादन जे आहे तर ते साखर उत्पादन हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे की हे साखर जो काही उद्योग जो आहे तर या उद्योगामध्ये की आपल्याला 2-3 गोष्टी ज्या आहेत तर ह्या फार महत्त्वाच्या आहेत. मग त्यामध्ये की विशेष करून की पहिला जो काही सहकारी साखर कारखाना हा कधी सुरू झाला
त्यानंतर की पहिला साखर कारखाना कधी सुरू झाला, हे जे काही दोन गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत. आणि त्यातली जी काही दोन्ही जे काही ठिकाणं जे असेल, मग यामध्ये की एक बेलापूर ठिकाण आहेत, त्यानंतर की दुसरं प्रवारनगर ठिकाण आहेत. हे जे काही दोन्ही जे काही ठिकाणं जे आहे तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जे काही साखर कारखान्याचे जे काही केंद्रीकरण जे आहे, मग केंद्रीकरणामध्ये की पश्चिम महाराष्ट्र काय आहेत, अव्वल स्थानामध्ये आहे. मग हा जो काही साखर उद्योग जो आहे तर महाराष्ट्रामध्ये की कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला हा साखर उद्योग बघायला मिळतो. मग ते प्रशासकीय विभागानुसार मग आपण ह्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत तर ह्या गोष्टी सुद्धा आपण त्यामध्ये बघूया. त्यामध्ये जर पहिलं जर आपण बघितलं पुणे प्रशासकीय विभागामध्ये, मग पुणे असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल. पुणे म्हणजे की पुणे जो काही प्रशासकीय विभाग आहे तर या पुणे प्रशासकीय विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये की आपल्याला साखर कारखाने जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात. त्याच पद्धतीनं मग नाशिक प्रशासकीय विभागामध्ये मग नगर असेल, अहमदनगर असेल, धुळे असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल, नाशिक असेल. म्हणजे नाशिक प्रशासकीय विभागामध्ये सुद्धा आपल्याला नाशिक प्रशासकीय विभागामध्ये जी काही येणारी जी काही जिल्ह्याची संख्या आहे त्यानुसार की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे तर आपल्याला साखर कारखाने जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर की मग छत्रपती संभाजीनगर मधले सुद्धा सर्व जे काही जिल्हे जे आहे तर या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला साखर कारखाने जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये मग नागपूर आहे, वर्धा आहे, ह्या दोन जिल्ह्यामध्ये की आपल्याला जे काही साखर कारखाने जे आहे साखर कारखाने जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात. त्याच पद्धतीने मग अमरावती प्रशासकीय विभागामध्ये मग अमरावती असेल, त्यानंतर की अकोला असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, या जिल्ह्यांमध्ये आपल्याला साखर उद्योग जो आहे तर तो आपल्याला मुख्यतः त्यामध्ये बघायला मिळतो. मग आपण थोडंसं नकाशावरती जाऊया. नकाशामध्ये जर आपण थोडंसं जर बघितलं तर विशेष करून आपल्याला जो काही पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग जो आहे तर या भागामध्ये आपल्याला साखर उद्योग जो आहे तर तो मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. त्याच पद्धतीनं की पालघर हा जो काही कोकण किनारपट्टीचा जो काही भाग जो आहे तर या भागामध्ये आपल्याला साखर उद्योग जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळत नाही. त्याच पद्धतीने मग थोडंसं जर पूर्व विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला साखर उद्योग जो आहे तर तो आपल्याला बघायला जो आहे तर त्यामध्ये मिळत नाही. विशेष करून की या आपल्याला जो काही साखर उद्योग जो आहे तो थोडासा पश्चिम महाराष्ट्र असेल, त्यानंतर थोडासा मराठवाड्याचा जो काही भाग असेल, उत्तर महाराष्ट्राचा थोडासा जो काही भाग असेल तर या भागामध्ये आपल्याला साखर उद्योग जो आहे तर तो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतो. मग आता पुढे जाऊया की मग आपल्याला जे काही देशासाठी जे काही संरक्षणासाठी जे काही साहित्य लागतं त्यामध्ये की मग आपल्याला विशेष करून की रणगाड्या असेल, त्यानंतर की बंदूक असेल, त्यानंतर की बंदुकीचे जे काही गोळ्या असतील, त्यामध्ये असणारे जे काही दारू असेल, हे जे काही उद्योग जे आहे, त्यानंतर की दारुगोळा असेल, हे जे काही उद्योग जे आहे तर हे उद्योग सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यावरती सुद्धा आपल्याला आयोग प्रश्न विचारण्याची शक्यता असते. त्यामुळे की हे जे काही उद्योग जे आहे ते महाराष्ट्रामध्ये कुठे आहेत, त्यानंतर की महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, तर या गोष्टी ज्या आहेत तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला महत्त्वाच्या आहेत. मग संरक्षणाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं, मग संरक्षणाच्या बाबतीमध्ये की मग पुणे जिल्हा जो आहे तर या पुणे जिल्ह्यातील जे काही दोन ठिकाणं जे आहे मग त्यामध्ये की एक देऊ रोड आहे आणि खडकी आहे, या दोन ठिकाणी जे आहे तर आपल्याला दारुगोळा निर्मितीचे कारखाने जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात. पुणे जिल्ह्यातील मग दोन ठिकाणं जे आहेत तर ती महत्त्वाची आहे. त्यामध्ये की मग देऊ रोड असेल, खडकी असेल, तर या दोन ठिकाणी जे आहे तर हे दारुगोळा निर्मितीचे कारखाने आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर की मग जळगाव जिल्ह्यातील मग वरणगाव आहे, त्यानंतर की भुसावळ आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला दारुगोळा निर्मितीचे कारखाने जे आहेत तर ते बघायला मिळतात. त्यामध्ये की जळगाव जिल्ह्यातील ही दोन ठिकाणं जी आहे तर ही दोन ठिकाणं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर मग नाशिक जिल्ह्यातील ओझर हे जे काही ठिकाण जे आहे तर या ठिकाणी विमान निर्मिती जे आहे तर विमान निर्मितीचा कारखाना आपल्याला बघायला मिळतो. यामध्ये की MiG-11 नावाचे जे काही विमान जे आहे, MiG-11 ज्याला आपण म्हणतो, तर हे MiG-11 नावाचे विमान जे आहे तर या ठिकाणी हे निर्माण होतात. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील मग अंबरनाथ हे जे काही ठिकाण जे आहे तर या ठिकाणी सुद्धा दारुगोळा निर्मितीचे कारखाने आपल्याला बघायला मिळतात. ठाणे जिल्ह्यातील मग अंबरनाथ आहे. त्यानंतर मग मुंबईमधलं जे काही माझगाव आहे, या माझगाव या ठिकाणी मग जहाज निर्मितीचा कारखाना आपल्याला बघायला मिळतो. मुंबईमध्ये हे जे काही माझगाव हे जे काही ठिकाण जे आहे तर या ठिकाणी आपल्याला जहाज निर्मितीचा कारखाना आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे की आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. दारुगोळा निर्मिती मग आपल्याला पुण्यातलं ठिकाण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जळगाव जिल्ह्यातील ठिकाण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर की मग ठाणे जिल्ह्यातलं ठिकाण जे आहेत अंबरनाथ हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जहाज निर्मितीच्या बाबतीमध्ये मग माझगाव हे जे काही ठिकाण जे आहे तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर की मग नाशिक जिल्ह्यातील जे काही ओझर हे जे काही ठिकाण जे आहेत या ठिकाणी विमान निर्मिती होते, हे ठिकाण सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने मग वर्ध्यामधील जे काही पुलगाव जे आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. वर्ध्यामधील जे काही पुलगाव हे जे काही ठिकाण जे आहेत या ठिकाणी सुद्धा दारुगोळा निर्मितीचा कारखाना आपल्याला बघायला मिळतो. मग थोडंसं आपण पुढे जाऊया. त्याच पद्धतीने मग इतर जे काही ठिकाण जे आहे मग त्यामध्ये की अहमदनगर जिल्ह्यातील मग अहमदनगर जे काही ठिकाण जे आहे या ठिकाणी मग रणगाड्या निर्मितीचा कारखाना जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळतो. रणगाड्या निर्मितीचा कारखाना जो आहे तर तो अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. नागपूर जिल्ह्यातील वाडी जे काही हे जे काही ठिकाण जे आहे
तर इथे बंदुकीच्या गोळीची जी काही दारू जी आहे तर त्या बंदुकीच्या गोळीची निर्मितीची जी काही दारू जी आहे तर त्या संदर्भातला कारखाना जो आहे तर नागपूर जिल्ह्यातील वाडी हे जे काही ठिकाण जे आहे तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। त्यानंतर की भंडारा जिल्ह्यातील मग जवाहरनगर या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी सुद्धा बंदुकीच्या गोळीची दारूची निर्मिती जी आहे तर ती या ठिकाणी होते। त्यानंतर मग चंद्रपूर जिल्ह्यातील मग भद्रावती या ठिकाणी मग बंदुकीच्या गोळीची दारू जी आहे तर ती निर्माण केली जाते। त्यामुळे की विशेष करून की आपल्याला जे काही महत्त्वाचे जे काही ठिकाण जे आहे त्यामध्ये की नगर जिल्हा जो आहे तर या ठिकाणी रणगाडे निर्मितीचा कारखाना आहे। त्यानंतर की माझगाव या ठिकाणी जे आहे तर जहाज निर्मितीचा कारखाना आहे। नाशिक मधलं जे काही ओझर आहे या ठिकाणी विमान निर्मितीचा कारखाना आहे आणि बाकीचे जे काही ठिकाण जे आहे मग बाकीच्या ठिकाणी मग आपल्याला काही ठिकाणी मग बंदुकीच्या गोळीची जी काही दारू जी आहे ती निर्माण होते। इतर ठिकाणी जे आहे तर हे दारुगोळा जो आहे तर तो निर्माण केला जातो। अशा पद्धतीचे जे काही कारखाने जे आहे तर ते कारखाने आपल्याला संरक्षणाच्या बाबतीमध्ये ही जी काही ठिकाणं जी आहे तर ही ठिकाणं आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे। मग पुढे जाऊया। पुढे जर बघितलं मग थोडंसं जे काही खत प्रकल्प जे आहे हे खत प्रकल्प सुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत। महाराष्ट्रामधील जे काही खत प्रकल्पापैकी 11 जे काही प्रकल्प जे आहे तर 11 प्रकल्प जे आहे तर हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात। भारतामध्ये जे काही एकूण जे काही खत प्रकल्प जे आहेत तर त्यापैकी 11 जे काही प्रकल्प जे आहेत तर ते एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि यामध्ये की मग त्यामध्ये की अमोनियम फॉस्फेट असेल, युरिया असेल, अमोनियम नायट्रेट असेल इत्यादी खतं जी आहेत तर ही तयार होतात। म्हणजे विशेष करून हे खतं जे आहे तर मग आपण शेतीसाठी त्यामध्ये की उपयोग करू शकतो आणि त्यावरती आपल्याला आयोग जे आहे तर हे कारखाने प्लस की त्याचे जे काही ठिकाण जे आहे तर यावरती आपल्याला प्रश्न विचारण्याची शक्यता असते। त्यामुळे की हे जे काही खत प्रकल्प जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये कुठे आहेत ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे। मग त्यामध्ये की मग ट्रॉम्बे किंवा ज्याला आपण तुर्बे असं म्हणतो मुंबईमध्ये आपल्याला हा प्रकल्प जो आहे तर तो प्रकल्प आपल्याला बघायला मिळतो खत प्रकल्प। त्याच पद्धतीने मग थळवायशेत जे आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प बघायला मिळतो। इम्पॉर्टन्स आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा। थळवायशेत जो आहे तर ही हा जो काय प्रकल्प जो आहे तर हा खत प्रकल्प जो आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे कारण की यावरती आयोगाने आपल्याला विविध परीक्षांमध्ये की बऱ्याच वेळेस प्रश्न या घटकावरती विचारलेला आहे। त्याच पद्धतीने मग अंबरनाथ जे आहे तर या अंबरनाथ ठिकाणी आपल्याला खत प्रकल्प बघायला मिळतो। त्यानंतर की लोणी काळभोर पुणे जिल्ह्यातील जे काही ठिकाण जे आहेत पुणे जिल्ह्यातील मग लोणी काळभोर हे जे काही ठिकाण जे आहेत तर या ठिकाणी आपल्याला खत प्रकल्प बघायला मिळतो। त्यानंतर की मग बुटीबोरी जो आहे नागपूर जिल्ह्यातील हे ठिकाण आहेत बुटीबोरी या ठिकाणी सुद्धा आपल्याला खत प्रकल्प जो आहे तर तो बघायला मिळतो। कोल्हापूर जिल्ह्यातील मग रुकडी हे जे काही ठिकाण जे आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हे जे काही रुकडी जे काही ठिकाण जे आहेत तर या ठिकाणी आपल्याला खत प्रकल्प जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळतो। मग त्याच पद्धतीने मग जळगाव जिल्ह्यातील मग जामनेर असेल या ठिकाणी आहे खत प्रकल्प आहे। त्यानंतर की मग रायगड मधलं तळोजा असेल, त्यानंतर की अमरावती मधला मोर्शी असेल, यवतमाळ मधलं यवतमाळ हे ठिकाण असेल, त्यानंतर की मग मुंबई मधलं मग देवनार असेल, हे जे काही ठिकाण जे आहे हे असे जे काही एकूण जे काही 11 जे काही प्रकल्प जे आहेत तर 11 हे एकूण खत प्रकल्प जे आहे तर एकट्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात। ओके, अशा पद्धतीने हे जे काही खत प्रकल्प जे आहे तर हे खत प्रकल्प जे आहे तर हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात। मग त्यामध्ये जर खत प्रकल्प जे आहे तर थोडंसं नकाशा आधारित जर बघितलं आपण तर थोडंसं आपल्याला कोकणचा एरिया जो काही भाग आहे तर त्या भागामध्ये बघायला मिळतात। विशेष करून की मग पुणे असेल या ठिकाणी जे आहे तर ते आपल्याला खत प्रकल्प जे आहे तर ते मोठ्या प्रमाणात, किंवा जळगाव असेल तर जळगाव ठिकाणी मग आपल्याला खत प्रकल्प जे आहे तर ते बघायला मिळतात। मग पुढे जाऊया, थोडंसं जो काही कागद उद्योग जे आहे तर कागद उद्योगाच्या बाबतीमध्ये पण महाराष्ट्र खूप अग्रेसर आहे। आणि मग हे कागद उद्योगाच्या बाबतीमध्ये विशेष करून की हे जे काही कागदाचे जे काही मिल्स जे आहे तर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला विविध जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतात। मग हे जे काही ठिकाणं जे आहे हे ठिकाणं कुठे आहेत हे सुद्धा आपल्याला त्यामध्ये बघावं लागणार आहे। कागद उद्योग बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर पुणे जो काही जिल्हा जो आहे तर पुणे जिल्ह्यातील 2-3 ठिकाणं लक्षात ठेवा, एक भिगवण आणि दुसरं जे आहे थेरगाव, ही जे काही 2 ठिकाणं जे आहे तर या 2 ठिकाणी जे आहे तर हा कागद उद्योग जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळतो। त्याच पद्धतीने मग कोल्हापूर जिल्ह्यातील मग वारणानगर हे जे काही ठिकाण जे आहे तर या ठिकाणी आपल्याला कागद उद्योग बघायला मिळतो। त्यानंतर की मग नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी असेल, त्यानंतर की नंदुरबार जिल्ह्यातील मग नवापूर तालुका असेल, त्यानंतर की इथे जर बघितलं आपण नागपूर असेल, त्यानंतर की मग इथे नागपूर असेल, त्यानंतर की इथे चंद्रपूर मधला जो काही बल्लारपूर जो आहे हे जे काही ठिकाण जे आहे तर हे ठिकाण फार महत्वाचं आहे। इथे जो आहे तर कागद उद्योग जो आहे तर तो मोठ्या प्रमाणामध्ये चालतो। चंद्रपूर जिल्ह्यातील जे काही बल्लारपूर जे आहे तर हे महत्वाचं ठिकाण आहे। गडचिरोली जिल्ह्यातील मग देसाईगंज असेल, त्यानंतर की मग रायगड जिल्ह्यातील खोपोले असेल, हे जे काही ठिकाणं जे आहे तर हे ठिकाणं कागद उद्योगासाठी महत्वाचे आहेत। पुणे जिल्ह्यातील जे काही 2 ठिकाणं लक्षात ठेवा, एक थेरगाव असेल, दुसरं भिगवण असेल, कोल्हापूर जिल्ह्यातील मग वारणानगर असेल, नाशिक मधलं मग इगतपुरी असेल, हे जे काही ठिकाणं जे आहे तर हे महत्वाचे आहेत। आणि विशेष करून की मग चंद्रपूर जिल्ह्यातील मग बल्लारपूर असेल,
गडचिरोली मधलं मग देसाईगंज असेल, हे जे काही ठिकाण या ठिकाणी जे आहे तर आपल्याला कापड उद्योग जो आहे तर कागद उद्योग जो आहे तर तो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतो. मग अशा पद्धतीनं कागद उद्योग जो आहे तर तो कागद उद्योग आपण बघितलेला आहे. मग हे जे काही उद्योगधंदे जे आहे तर हे उद्योगधंद्यासाठी की एक आर्थिक सहाय्य असेल, त्यानंतर की काही सुविधा उपलब्ध करून देणे, मग त्यामध्ये की जमीन असेल, तिथलं जे काही मूलभूत सुविधा असेल तर या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं जे काही काम जे आहे तर महाराष्ट्र राज्याने मग या उद्योगाला चालना देण्यासाठी मग औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. महाराष्ट्र राज्याने मग हे जे काही छोटी मोठी जे काही उद्योग जे आहे तर या उद्योगांना चालना मिळण्यासाठी, त्यांना गती मिळण्यासाठी मग महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. मग हे जे काही औद्योगिक विकास मंडळाची जी काही स्थापना जी आहे तर ती 1 मे 1962 रोजी स्थापना केलेली आहे. ही जी काही डेट जी आहे तर ही लक्षात ठेवा. 1 मे 1962 रोजी हे महाराष्ट्र राज्य जे काही औद्योगिक विकास महामंडळ जे आहे ज्याला आपण MIDC असं म्हणतो तर या MIDC स्थापना जी आहे तर ती केलेली आहे. तर त्यावेळेस मुख्यमंत्री जे होते ते यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री त्यामध्ये होते. त्यानंतर की खरं तर यांचं जे काही उद्दिष्ट जे आहे तर ते औद्योगिक क्षेत्राकरता जागा पुरवणे असेल, त्यानंतर की त्या ठिकाणी मग काही छोटी मोठी जे काही गाळे बांधणे असेल किंवा गोडाऊन्स जे आहेत तर ते गोडाऊन्स बांधणं असेल, त्यानंतर की मग रस्ते असेल, पाणी असेल, वीज असेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की थोडंसं या ठिकाणी जे आहे तर हे औद्योगिक विकास महामंडळ जे आहे तर ते काय करतं की ह्या उद्योगांना ज्या काही लागणाऱ्या ज्या काही बेसिक ज्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या बेसिक गोष्टी ज्या आहेत तर ते प्रोव्हाइड त्यामध्ये करतं. त्यामध्ये की मग त्या ठिकाणी गाळे बांधणे असेल किंवा वीज असेल, त्यानंतर की रस्ते असेल, पाण्याची सुविधा असेल, हे उपलब्ध करून देण्याचं जे काही काम जे आहे तर हे औद्योगिक विकास महामंडळ जे आहे तर ते त्यामध्ये करत असतं. त्यानंतर की महाराष्ट्र हे औद्योगिक विकास महामंडळ हे देशातील सर्व औद्योगिक विकास महामंडळाचे सर्वाधिक औद्योगिक जमिनीची मालकी असलेला आहे. म्हणजे देशामध्ये जे काही जसं महाराष्ट्र राज्याचं औद्योगिक विकास महामंडळ आहे तसे देशामध्ये इतर पण महामंडळ आहे. परंतु जे काही महाराष्ट्राचं जे काही औद्योगिक विकास महामंडळ आहे की याच्यामध्ये की हे औद्योगिक विकास महामंडळाने की औद्योगिक जमिनीची मालकी असलेलं म्हणजे सर्वाधिक जी काही जमीन जी आहे, सर्वाधिक औद्योगिक विकास महामंडळामध्ये की सर्वाधिक जी काही जमीन जी आहे तर ती फक्त देशामध्ये की महाराष्ट्राचं जे काही महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ जे आहे तर या एकट्या विकास महामंडळाकडे प्रामुख्याने आहे. खरं तर हे औद्योगिक विकास महामंडळ जे आहे तर याच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा. याची जी काही स्थापना जी आहे तर ती स्थापना 1962 म्हणजे 1 ऑगस्ट 1962 रोजी याची स्थापना झालेली आहे. आणि याचं जे काही उद्दिष्ट जे आहे तर उद्दिष्ट फक्त लक्षात ठेवा. त्यामध्ये की मग खरं तर जे काही उद्योग जे असेल तर त्या उद्योगांना चालना देण्यासाठी मग त्यांचे जे काही मूलभूत गरजा आहे मग त्यामध्ये की गाळे बांधणे असेल, त्यानंतर की रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल, हे जे काही सुविधा जे आहे तर हे प्रोव्हाइड करण्याचं काम जे आहे तर हे MIDCच्या माध्यमातून केलं जातं. मग त्याच पद्धतीनं मग थोडंसं पुढे दुसरे जे काही लघु उद्योग जे आहे तर त्या लघु उद्योगांना चालना देण्यासाठी जी काही छोटी मोठी जे काही लघु उद्योग जे चालतात म्हणजे अगदी तालुक्यामध्ये जी काही छोटी मोठी जे काही लघु उद्योग चालतात तर त्यामध्ये की त्यांना चालना देण्यासाठी जी काही एक महत्त्वाची संस्था काम करते तर तिला आपण महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ असं म्हणतो किंवा MSIDC ज्याला आपण असं म्हणतो, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ ज्याला आपण प्रामुख्याने म्हटलं जातं. हे जे काही महाराष्ट्र राज्य लघु विकास महामंडळ जे आहे तर याची जी काही स्थापना जी आहे तर ती 19 ऑक्टोबर 1962 रोजी झालेली आहे. किती? 19 ऑक्टोबर 1962 रोजी या महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे. त्याचं मुख्यालय जे आहे तर ते मुख्यालय आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळतं. मुख्यालय जे आहे तर ते मुंबईमध्ये बघायला मिळतं. त्यानंतर की खरं तर हे जे काही छोटे मोठे जे काही लघु उद्योग आहे तर ह्या लघु उद्योगांना की लघु रास्त दरामध्ये कच्चा माल जो आहे तो पुरवणे, विशेष करून की हे जे काही छोटे उद्योग जे आहे मग त्यामध्ये की छोटे जे काही उद्योग जे आहे तर त्या उद्योगांना जो काही लागणारा जो काही कच्चा माल जो आहे तर तो थोडासा रास्त दरामध्ये म्हणजे अगदी ना नफा ना तोटा तत्वावरती ज्याला आपण जसं म्हणतो अगदी रास्त दरामध्ये की कच्चा माल जो काही त्यामध्ये की पुरवणे हे या मंडळाचं काम आहे. त्यानंतर की मालाच्या विक्रीची व्यवस्था करणे म्हणजे मार्केट असेल म्हणजे अगदी जो काही माल जो काही तयार होणार आहे ह्या लघु उद्योगांमधून जो काही माल जो काही तयार होणार असेल मग त्या माल जो विक्रीसाठी जे आहे तर ते बाजारपेठाची निर्मिती करणं हे महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचं काम आहे. त्याच पद्धतीनं उद्योजकांना आयात निर्यातीसाठी सहकार्य करे म्हणजे यातून जो काही माल जो काही निर्माण होणार आहे मग त्यातून जे काही आयात असेल निर्यात असेल की यासाठी मग त्यांना सहकार्य करणे हे लघु विकास महामंडळाचं काम आहे. त्याच पद्धतीनं मग महाराष्ट्रामध्ये या महामंडळातर्फे मग पैठण असेल जे काही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे, त्यानंतर की येवला हे जे काही ठिकाण नाशिक जिल्ह्यातील आहे या ठिकाणी मग पैठणी उत्पादकाची जी काही केंद्र जे आहे पैठणी उत्पादकाची जी काही केंद्र जे आहे तर ते ह्या महामंडळातर्फे स्थापन करण्यात आलेली आहे. ही जे काही 2 ठिकाणं लक्षात ठेवा
पैठण आणि दुसरं जे काय आहे तर येवला हे जे काही 2 ठिकाणं जे आहे तर या 2 ठिकाणी पैठणी उत्पादनाचे जे काही केंद्र जे आहे तर ही महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाच्या मार्फत चालवली जातात। मग अशा पद्धतीनं की हे जे काही महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ जे आहे तर याची जी काही स्थापना जी आहे तर ती स्थापना लक्षात ठेवा। याचं जे काही मूळ उद्देश जे आहे तर ते मूळ उद्देश लक्षात ठेवा की लघु उद्योग जे आहे तर या लघु उद्योगांना रास्त दरामध्ये काही कच्चा माल पुरवणे, त्यानंतर की जो काही तयार होणार आहे तर त्याच्या संदर्भामध्ये की बाजारपेठ जी आहे तर ती बाजारपेठ जी आहे तर ती उपलब्ध करून देणे ही महत्त्वाची काम आहे। एमआयडीसीच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा, एमआयडीसी स्थापना लक्षात ठेवा, त्यानंतर की एमआयडीसीच्या बाबतीमध्ये की विशेष करून की मग जे काही उद्योग जे आहे तर उद्योगाला चालना देण्यासाठी मग जमीन असेल, त्यानंतर की रस्ते असेल, पाणी असेल, ह्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत तर ह्या गोष्टी उपलब्ध करून देणे हे एमआयडीसीचं काम आहे। मग अशा पद्धतीनं ही जे काही महाराष्ट्रातील जे काही प्रमुख जे काही उद्योग जे आहे त्यामध्ये की मग आपण कापड उद्योग बघितला, त्यानंतर की मग साखर उद्योग त्यामध्ये आपण बघितला, त्यानंतर की मग थोडेसे जे काही खत प्रकल्प आपण बघितले, विशेष करून कागद उद्योग आपण बघितला। मग हे जे काही आपल्याला परीक्षेला जे काही घटकावरती प्रश्न विचारले जातात मग तिथली जी काही महत्त्वाची जी काही ठिकाणं जी आहे तर ती आपण पूर्णपणे बघितलेली आहे। मग आजच्या लेक्चर्समध्ये ह्या गोष्टी आपण पूर्णपणे डिस्कस केलेल्या आहे। मग थोडंसं आपल्याला इतर माहितीसाठी मग आपलं जे काही टेलिग्राम चॅनल जे आहे इतर जे काही आपलं टेलिग्राम जे काही चॅनल जे आहेत जॉग्राफी 360 डिग्री हे चॅनल्स तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। त्याच पद्धतीनं मग जॉग्राफी बाय योगेश सर हे जे काही यूट्यूब चॅनल आहे तर हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। अशाच पद्धतीने तुम्हाला जे काही महत्त्वाची जी काही माहिती जी आहे तर या दोन्ही चॅनल्सवरती तुम्हाला उपलब्ध होईल। आजच्या लेक्चर्समध्ये इथेच थांबूया। धन्यवाद।